आज ते बैठकीला आलेले नव्हते, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. 5 दिवस त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मुदत दिलेली आहे. पण आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत पहिली उचल जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाना चालू करायचा नाही. त्यामुळं ऊस रोखणं हे आमचं चालूच राहील आणि शेतकऱ्यांना माझं विनंती आहे की अ, तुमचा ऊस म्हणजे काही चिरमुरं नाही कुणी घेऊन मुठभर घेऊन जायला. तेव्हा जोपर्यंत दर निश्चित होत नाही तोपर्यंत तोडी घेऊ नका. काही कारखाने जबरदस्तीनं शेतकऱ्यांना तोडी लादण्याचा प्रयत्न करतात. ती वाहनं रोखल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न करून जर का पोलीस पुढे आले तर पोलिसांना माझा इशारा एवढाच आहे की मुळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बहुतेक कारखान्यांना गाळप परवानाच दिलेला नाही आहे. त्यामुळे मुळातच कारखाने बेकायदेशीर चाललेले आहेत. त्यामुळं एक जबाबदार नागरिक आहे ना त्यानं एखादं कारखाना काही बेकायदेशीर कृती करत असेल तर त्याला रोखणं आमचं काम आहे. त्यामुळे पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये.